गोविंदाचं आम्हाला दर्शन होतात, कुठेतरी आतुरती, प्रेम, हा भावनिक दृष्टिकोन आणि यामध्ये कुठेतरी अध्यात्माचा असाही संकल्प आमच्या प्रेक्षकाच्या माध्यमातून निर्माण होतो आहे। उपेंद्रजी, या अगोदर कधीच आम्हाला त्रास झाला नाही, हे पहिल्यांदा झाला, पहिल्यांदा। म्हणजे काय आम्ही गुन्हा करतो आहे, आम्हाला आत्मचिंतन करायला लागेल अशी एकंदरीत भावना आमच्यामध्ये निर्माण झाली। अग्निशामक यंत्र मिळालंच पाहिजे नाही, आणि आमच्या आर्वी नगरपालिकेचे शिवा यांचं मी स्वागत करतोय। कोणीतरी राजकीय माणसांनी सांगा आणि यांनी ऐकावं, हे खूप बुद्धीचं राजकारण जर कोणी करत असाल, हे आमच्या जनसामान्य माणसाला कधीच मान्य होणार नाही। आम्ही काही चूक केली का असा आम्हाला संशय यायला लागला, तरी त्यांचं मी अभिनंदन करतो शिवचं का या ठिकाणी वर्धा नगरपालिका, पुलगाव नगरपालिका आणि सेलू नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांनी मोठं मन करून आमचे माजी खासदार आदरणीय रामनाथजी तळस साहेबांच्या बोलण्याला कुठेतरी होकार दिला का आपलं कोणीही वाकडं करू शकणार नाही। 2008चा नियम आमचे मुख्याधिकारी जे परिपक्व आहे, हुशार आहेत, त्यांना आता कबरीच्या खाली बोलावं का कबरीच्या वर बोलावं हा शब्द शिल्लक नाही। एक अधिकारी असताना एखादा राजकीय पुढारी, राजकीय पक्षाचा मोठा पुजारी जर तुम्हाला धावत देत असेल तर पहा, जर या ठिकाणी अग्निशामक गाडी जर तुम्ही दिली, तुमचं आम्ही वाकडं केल्याशिवाय राहणार नाही। आणि हे राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू झालं। याच्या अगोदर आम्ही गंध राजकारण कधी पाहिलं नाही। जे तुटपुंजे, ज्यांच्या मागे कुत्रही नाही आहे, दिवसभर जर फिरत तर नमस्कार सुद्धा कोणी करू शकत नाही, असे कार्यकर्ते आहे, ते आपल्याच कार्यकर्त्याला फोन करते का त्या ठिकाणी जाऊ नका। शिवला धावसा देतात, त्या ठिकाणी जर तुम्ही गाडी दिली, तुम्ही तुमचं गाठोडं बांधून ठेवा। दादाराव केचे 1982-83 पासून पक्षाचं राजकारण करते आहे। या भागामध्ये कोणीही गावात कोणताही कार्यकर्ता नव्हता, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक एक गाव, एक एक कार्यकर्ता निर्माण केला। आज मोठी ताकद पक्षाची झाली, प्रचार करण्याची गरज नाही, असं एकंदरीत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण झालं असताना त्याला खिंडार पडण्याचे काही लोक, ज्यांच्या मागे कोणतीही शक्ती नाही, 5 कार्यकर्ते पक्षामध्ये आणण्याची ताकद नाही, केवळ मला पैसे मिळाले पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे, एवढ्याच भावनेतून एक एक कार्यकर्ता पक्षापासून दूर जाताना आम्ही पाहतो आहे।
भविष्यामध्ये पक्षासमोर हा महत्वाचा प्रश्न आहे. वेळोवेळी जर अडचण निर्माण होत असाल, ज्यांनी पक्षाची या ठिकाणी उभारणी केली, पक्षाचा कार्यकर्ता एक एक मोठा करण्याचे प्रयत्न केलेत, तेच कार्यकर्ते लहान कार्यकर्त्याला जवळ येऊ देत नाही, हिणीण करतात, कोणतंही काम येत नाही. एखाद्या सरपंचांनी एखादं काम नाही आम्हालाच करायचं आहे, तुला 5 वर्षात एक खडकूचं काम मिळू देणार नाही, हे वातावरण झालं. या मतदारसंघामध्ये होत असा काय आम्ही पाप केलं पक्ष वाढवला तर? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 10 वर्ष आमदारकी दिली. पहिलं कमाल या जिल्ह्यामध्ये दादाराव केचेंनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून फडकवला. तुमच्या भरोशावर तो पक्ष उद्ध्वस्त होऊ नये. हे काही कार्टून आहे तुमच्या, त्यांना दुसरे कामं नाही. स्वतःचं पोट कसं भरेल, स्वतःलाच कामं कसे मिळेल, सामान्य कार्यकर्त्यांना काम मिळालं नाही पाहिजे, या भावनेतून काम होतात. व आम्ही तर त्या भागात जो कार्यकर्ता चल घे रे बाबा कर, एक खडकुला लाजमणार नाही. वली साहेबांसमोर शपथ घेऊन सांगतोय, कार्यकर्त्याकडून कधीही आम्ही 5 रुपये सुद्धा घेतले नाही. कर रे काम, तुझं कुटुंब सांभाळ, या भावनेतून कार्यकर्त्याची कदर करतो आम्ही. आणि हे टपुरे जे आहे 2-4-5 जास्त नाही, 2-4 तिकडे कारंजात नाही आहे जास्त, 2-3च आहे. इकडे 5-6 आहे, तिकडे ऑस्ट्रेलिया आहे 5-6, त्याच्या पलीकडे मोजून दाखवा. 10 कार्यकर्ते जमवा, याचा दादारावकेचे एक आवाज जर दिला, आम्ही किती कार्यकर्ते जमू शकतो. या आज बोलण्याची संधी उपेंद्रजी असल्यामुळे येऊन राहिली. आता किती आम्ही सहन करा, हाही प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणजे आम्ही पाप केलं काय? म्हणजे असं वाटतं का फॉर्म वापस घेतला ते पापच केलं का? घेतला नसतं तर बरं झालं असतं. कोण्या बॅनरवर दादाराव केचेचा फोटो नाही, कोण्या बॅनरवर कधी नाव नाही. हे गलिच्छ एवढं निकृष्ट दर्जाचं रामखोरपणीचं राजकारण करताय. ज्यांनी इथं मूळ लावलेलं आहे त्याचा गाभा खा, पण मूळ उखडून फेकू नका. आणि या भावनेतूनच पुढील कालखंड एवढं सोपी नाही. आणि त्या भावनेतूनच तुम्हाला आम्हाला पक्ष मोठा करणं हेच आमचं कार्य आहे. आता येणारी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ही नगरपालिका असो, या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही रातचा दिवसाची रात्र करून 23 पैकी 23 नगरसेवक इथे निवडून आणले. यांना फक्त 2-4 टपोरे कार्यकर्ते माहित आहे. अंदरला गाभा कुठं माहित आहे, कोणाचं घर कुठं येतं, कोणता कार्यकर्ता काय काम करू शकते. यांना फक्त टपोरे जे दिसते आहे, कपडे घालणारे 2-4-5, त्या लोकांच्या भरोशात हे होत नाही. ते फक्त मलिदा खासाठी आहे. जमिनीतला कार्यकर्ता जो झोपडीत राहते, गावात राहते, त्या कार्यकर्त्याचा कुठं शोध आहे, कधी कोणा आहे, कधीच नाही. म्हणून दादारावची जे झोपडीत गेला, प्रत्येक गावात पोहोचला, त्याचं नाव, त्याची सगळी पद्धती माहिती आहे, त्याचा जीवाला माहिती आहे पक्षाबद्दलचा. त्या भावनेतून जर काम झालं तरच हे सगळं होईल. मी गॅरंटी घेतो. आरवी असती कारण आणि शहराची जबाबदारी द्या. पोलीस समोर सांगतो की ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हाती येईल.
जे मागचं आरवी आष्टी कारंजाचं चित्र आहे, विधान जिल्हा परिषद पंचायत समिती, तिन्ही पंचायत समितीवर झेंडा भारतीय जनता पार्टीचा लगान, हे आश्वासन उपेंद्रजी साहेब तुम्हाला देतो. नाही तर टपोरे जे आहेत केवळ पैसे कमावण्यासाठी आहे, याच्या मागे कोणी नाही आहे. कुत्र जरी असलं तोही शपूट हलत नाही, अशी परिस्थिती यांची आहे. आणि त्या भावनेतूनच हा आमचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, त्या भावनेतूनच पक्ष मोठा झाला पाहिजे, पक्षाची गतिमान अधिक कशी जोशपूर्ण वातावरणामध्ये निर्माण होईल, या भावनेतून आमचा हा कार्यकर्ता काम करेल. आपण एक संघटन मंत्री विदर्भाचं तुमच्याकडे सर्व काम आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून आमची जे व्यथा आहे हे कधी आम्ही पाहिलं नाही. आम्ही प्रत्येक कार्यक्रम असेल, प्रत्येक उद्घाटन असेल, आम्ही नाव टाकतो. उद्घाटनाचे पत्रक असेल त्यावर नाव घेतो आम्ही. पेपरला जाहिरात द्यायची असेल त्याच्यावरही आमचं नाव आम्ही नाव घेतो आणि फोटो सुद्धा टाकतो. आहे हे बेमनशाही कुठं कशी काय सुरू झाली? हा कार्यक्रम दादाराव केचेंनी घेतला, आम्ही दरवर्षी घेतो, तुम्ही आता आले. आणि म्हणून तो कार्यक्रम अग्निशामक यंत्र मिळू नये, अँब्युलन्स मिळू नये, कोणीही कार्यक्रमाला जाऊ नये, ही दृष्ट प्रवृत्तीची भावना जर अशीच असेल त्याचा नायनाट होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि त्या भावनेतूनच आपण थोडी समाज हे टपोरे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर राजकारण होत असाल, जे कधी दादाराव केचेच्या प्रयत्नाशिवाय निवडून आले नाहीत, ज्यांना आम्ही मोठा केला तेच आमच्या छाताड्यावर बसले. आणि या पद्धतीनं लोकही विचार करत अरे याला तर हे झालं, याला आताच उपसभापती केलं, ह्या कुठे गेला, याला आताच नगराध्यक्ष म्हणून निवडून आणलं, रात्र दिवसाची रात्र केली. जे नगरसेवक आहे क्षेत्राची मान घालायला गेले होते, आपण तो इतिहास पाहला, तुम्ही चाले होते, म्हटलं मी येत नाही. ही परिस्थिती जे नगरसेवक असेल ती पाहता यावेळेस पराखून कोणाला तिकीट द्यायची, काय द्यायची आम्हाला माहिती आहे, कोण निवडून येऊ शकते हे आम्हाला माहिती आहे, कोणाचं काम त्या भागात किती आहे, कधी जाते का तो कोणी गावात, कोणा घरापर्यंत किंवा अरबी शहरात काय चालू आहे, कोणा गल्लीत जात नाही. कारण का लोक चपला मारत, लोकांनी चपला याच्यासाठी काढून ठेवला, आला का बस काढला, कारण का कधी झाला नाही, कधी कोणाला दिसला नाही. हे जे काम आरबी असते का केवळ दादाराव केचेचे काम आहे, इतरत्र कोणाचीही कामं नाही. दादाराव केचेनं गावामध्ये विकास केला आहे, म्हणून तुम्ही 10 वर्ष मला निवडून दिलाय. यावर्षी तर मला फिरायची गरज नव्हती हो, एवढं काम केलं. गावागावात घराघरात घुसलो आम्ही, एकही मंदिर ठेवलं नाही, एकही मस्जिद ठेवली नाही, एकही बौद्ध विहार ठेवलं नाही. सबका साथ सबका विकास या भावनेतून आम्ही चाललो आणि उलटी गंगा वाहायला लागले. की उलटी गंगा किती दिवस चालणार याचं संशोधन करण्याची आज गरज आहे. आणि आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण या दहीहंडीच्या निमित्तानं आपण उपस्थित आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला इथे विराम देतो. जय हिंद, जय विदर्भ.